हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हार्ट अटॅक याविषयी माहिती देणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय-काय सांगणार आहे, की हार्ट अटॅक हे काय आहे, त्याचे सिम्प्टम्स काय आहेत, त्याची कारणे काय आहेत, त्याच्यावर ट्रीटमेंट काय घेऊ शकतो, त्यांचे प्रिव्हेन्शन कसं करू शकतो, हे सगळे पॉईंट मी एक-एक तुम्हाला कव्हर करणार आहे. या सगळ्याला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक छोटासा या व्हिडिओचा आढावा देते, की ह्याच्यात काय-काय असणार आहे. तर हार्ट अटॅक कधी येतो? तर हार्ट अटॅक जेव्हा हृदयातील रक्तप्रवाह गंभीरपणे कमी होतो किंवा ब्लॉक होतो तेव्हा हार्ट अटॅक येतो. हार्टच्या आर्टरीजमध्ये फॅट्स, कोलेस्ट्रॉल आणि इतर सबस्टन्स जमा झाल्यामुळे हे ब्लॉकेज होतं. फॅटी कोलेस्ट्रॉलयुक्त ठेवींना फ्लेक्स म्हणतात आणि फ्लेक्स तयार होणाऱ्या प्रक्रियेला एथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतात. काही वेळा एक फ्लेक्स फुटू शकतो आणि एक क्लॉट तयार होऊ शकतो, ज्याच्यामुळे रक्तप्रवाह ब्लॉक होते. रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे हृदयाच्या स्नायूंना काही भाग खराब होऊ शकतो किंवा नष्टही होऊ शकतो. तर हा होता थोडासा आढावा होता. तर चला आता आपण एकदम डिटेलमध्ये बघायला सुरुवात करूया. हार्ट अटॅक काय आहे? तर हार्ट अटॅक आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पाठवणारी आर्टरी ब्लॉक केली जाते, तेव्हा हार्ट अटॅक येतो. जेव्हा कालांतराने हे फॅटी कोलेस्ट्रॉल्सयुक्त साठी जेव्हा तयार होतात, ज्याच्यामुळे हृदयाच्या आर्टरीजमध्ये फ्लेक्स तयार होतात. जर फ्लेक्स फुटला तर रक्ताचे क्लॉट तयार होऊ शकतात. क्लॉट रक्तवाहिनींना ब्लॉक करू शकतो, ज्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅकच्या दरम्यान रक्तप्रवाहाच्या कमतरतेमुळे हार्टच्या स्नायूंतील टिश्यू मरतात. हार्ट अटॅकला मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असेही म्हणतात. सिम्प्टम्स. हार्ट अटॅकची लक्षणे काय आहेत? हार्ट अटॅकची लक्षणे वेगवेगळी असतात. काही लोकांमध्ये सौम्य लक्षणे असतात, इतरांना गंभीर लक्षणे आहेत, काही लोकांना कोणतेही लक्षणे दिसत नाहीत. तर पहिलं म्हणजे छातीत दुखणे, जे दाब, घट्टपणा, वेदना, पिळणे किंवा दुखणे असे वाटू शकते. वेदना किंवा अस्वस्थता जी खांदा, हात, पाठ, मान, जबडा, दात किंवा कधी-कधी वरच्या पोटापर्यंत पसरते. थकवा, छातीत जळजळ किंवा अपचन, हलके डोकेदुखी, अचानक चक्कर येणे, मळमळ, धाप लागू शकते. स्त्रियांना असामान्य लक्षणे असू शकतात, जसे की मान, हात किंवा पाठीत थोडासा किंवा तीक्ष्ण वेदना जाणवते. काहींना अचानक हृदयाकाराचा झटका येतो, परंतु बऱ्याच लोकांना चेतावणी चिन्हे आणि लक्षणे तास, दिवस किंवा आठवड्या अगोदरच असतात. छातीत दुखणे किंवा दाब जो सतत होत राहतो आणि विश्रांती घेतल्याने दूर होत नाही, ही पूर्वसूचना असू शकतात हार्ट अटॅकची. तर हृदयाच्या रक्तप्रवाहाला तात्पुरता घट झाल्यामुळे अंजायना होतो आणि ही अंजायना काय आहे? अंजायना हे चेस्ट पेन आहे. चेस्ट पेनचं टाईप आहे, जे हृदयाला ब्लड फ्लो कमी झाल्यामुळे होतो. कॉजेस. हार्ट अटॅकची कारणे काय आहेत? कोरोनरी आर्टरीज डिसीजमुळे सर्वाधिक हार्ट अटॅक येतो. कोरोनरी आर्टरीजमध्ये हृदयाच्या कोरोनरी आर्टरीजपैकी एक किंवा अधिक ब्लॉक्स होतात. हृदयविकाराचा झटका हृदयाच्या कोरोनरी आर्टरीजच्या कंप्लीट किंवा पार्शियल ब्लॉकेजमुळे होऊ शकतो. हार्ट अटॅकचे क्लासिफिकेशन करण्याचे एक मार्ग म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, ECG किंवा EKG. माध्यम किंवा मोठ्या हृदयाच्या धमनीचा तीव्र संपूर्ण अडथळा असेल तर त्याला सामान्यतः ST एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन झाला आहे असं म्हणता येईल. पार्शियल ब्लॉकेजचा अर्थ असा आहे की नॉन ST एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन झाला आहे. ट्रीटमेंट ऑफ हार्ट अटॅक. हार्ट अटॅकनंतर प्रत्येक मिनिटाला हार्टच्या टिश्यूचे नुकसान होते किंवा ते मरतात. रक्तप्रवाह फिक्स करण्यासाठी आणि ऑक्सिजनची पातळी रिस्टोर करण्यासाठी इमिजिएटली उपचार करणं आवश्यक आहे. लगेच ऑक्सिजन दिला जातो. स्पेसिफिक हार्ट अटॅक ट्रीटमेंट हे ब्लड फ्लोचं ब्लॉकेज पार्शियल आहे की कंप्लीट आहे यावर अवलंबून असतं. यामध्ये मेडिकेशन्स काय काय दिलं जातं? फर्स्ट म्हणजे ॲस्पिरिन. ॲस्पिरिन ब्लड क्लॉटिंग कमी करते आणि नॅरो आर्टरीजमधून ब्लड फ्लो चालू ठेवण्यासाठी मदत करते. सेकंड म्हणजे थ्रोम्बोलायटिक्स और फेब्रिनोलायटिक्स. ही औषधे हृदयाला रक्तप्रवाह रोखणाऱ्या कोणत्याही रक्ताच्या क्लॉटला तोडण्यास मदत करतात. हार्ट अटॅकनंतर थ्रोम्बोलायटिक औषध जितके लवकर दिले जाईल तितकं हृदयाचे नुकसान कमी होते. थर्ड म्हणजे इतर रक्त पातळ करणारी औषधे. हिपॅरिन नावाचे औषध इंट्राव्हेनस इंजेक्शन IV द्वारे दिले जाऊ शकते. हिपॅरिन रक्त कमी चिकट करते आणि क्लॉट तयार होण्याची शक्यता कमी करते. फोर्थ मीन्स नायट्रोग्लिसरीन. हे औषध रक्तवाहिन्यांना रुंद करते. हे हृदयातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी मदत करते. अचानक छातीत दुखणे एंजायना उपचार करण्यासाठी नायट्रोग्लिसरीनचा वापर केला जातो. फिफ्थ म्हणजे मॉर्फिन. हे औषध छातीत वेदना कमी करण्यासाठी दिले जाते, जे नायट्रोग्लिसरीनने दूर होत नाही. सिक्स म्हणजे बीटा ब्लॉकर्स. ही औषधे हृदयाचे ठोके कमी करतात आणि ब्लड प्रेशर कमी करते. बीटा ब्लॉकर्स हृदयाच्या स्नायूंच्या नुकसानाचे प्रमाण मर्यादित करतं. सेवन्थ म्हणजे ब्लड प्रेशर मेडिसिन्स, ज्यांना एन्जिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनिव्हिटर असंही म्हणतात. ही औषधे ब्लड प्रेशर कमी करतात आणि हृदयावरील ताण कमी करतात. स्टॅटिन. ही औषधे अनहेल्दी कोलेस्ट्रॉल लेवल कमी करतात आणि खूप वाईट लो डेन्सिटी लिपोप्रोटीन और LDL कोलेस्ट्रॉल आर्टरीज बंद करू शकते.
सर्जरी अँड अदर प्रोसिजर. जर हार्ट अटॅक आला असेल तर ब्लॉक आर्टरीज उघडण्यासाठी सर्जिकल किंवा प्रोसिजर केली जाऊ शकते. फर्स्ट म्हणजे कोरोनरी एंजिओप्लास्टी अँड स्टेंटिंग अँड सेकंड म्हणजे कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग. फर्स्ट पाहूया कोरोनरी एंजिओप्लास्टी अँड स्टेंटिंग. ही प्रक्रिया बंद झालेल्या हृदयाच्या आर्टरीजना उघडण्यासाठी केली जाते. याला परक्युटॅनियस कोरोनरी इन्व्हेन्शन असेही म्हटले जाऊ शकते. जर हार्ट अटॅक आला असेल तर ही प्रक्रिया अनेकदा ब्लॉकेज कार्डियक कॅथरायझेशन सोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान केली जाते. एंजिओप्लास्टी दरम्यान हृदयाचे डॉक्टर हृदयाच्या आर्टरीजच्या नॅरो पार्टमध्ये पातळ फ्लेक्झिबल ट्यूब कॅथेटर गाईड करतात. ब्लॉक आर्टरीज रुंद करण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी एक लहान फुगा फुगवला जातो. एंजिओप्लास्टी दरम्यान एक लहान वायर जाळीची ट्यूब स्टेंट आर्टरीजमध्ये ठेवली जाऊ शकते. स्टेंट आर्टरी उघडी ठेवण्यास मदत करते. यामुळे आर्टरी पुन्हा अरुंद होण्याचा धोका कमी होतो. काही स्टेंटवर औषधांचा लेप असतो ज्यामुळे रक्तवाहिन्यांना खुल्या ठेवण्यास मदत होते. सेकंड म्हणजे कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग. ही ओपन हार्ट सर्जरी आहे. हृदयात रक्ताचा नवीन मार्ग तयार करण्यासाठी सर्जन शरीराच्या दुसऱ्या भागातून निरोगी रक्तवाहिनी घेतो. रक्त नंतर ब्लॉक किंवा नॅरो कोरोनरी आर्टरीजच्या आसपास जाते. हार्ट अटॅक वेळी ही इमर्जन्सी सर्जरी म्हणून केली जाऊ शकते. काही वेळा हे काही दिवसांनी हृदय थोडे बरे झाल्यानंतर केली जाते. प्रिव्हेन्शन. हार्ट अटॅक आपण कसं प्रतिबंध करू शकतो? हृदयविकाराचा झटका टाळण्याचे मार्ग जसे की हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करा, स्मोकिंग करू नका, हेल्दी हार्ट डाईट सोबत हेल्दी वेट मेंटेन करा, रेग्युलरली एक्सरसाइज करा आणि स्ट्रेस मॅनेज करा. औषधे निदर्शनानुसार घ्या. थँक्यू. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढे कोणत्या टॉपिकवर माहिती ऐकायला आवडेल हे नक्की कमेंट करा.